नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आज आपल्याकडे आलेत ॲक्टर संजय पाटील. संजयजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर. थँक्यू सो मच. ॲक्टर म्हटलं की एक ग्लॅमर असतं आणि ग्लॅमर दोन्ही बाजूने असतं बरं का. म्हणजे एखाद्याला ॲक्टर व्हायचं असेल तरी तेवढंच त्याला असतं. तुमच्यात ॲक्टर दडला आहे हे तुम्हाला कधी समजलं? ॲक्टिंग हे प्रोफेशन असतं किंवा ॲक्टिंगमधून पैसे कमवले जातात. ॲक्टिंगमधून आपण आयुष्यभर असंच ॲक्टिंगवर जगू शकतो हे मला माहितीच नव्हतं मुळात. किंवा ॲक्टिंग प्रोफेशन असतं हे मला माहिती नव्हतं. मुळात मी आर्मी स्कूलमध्ये शिकलेला मुलगा आहे, त्यामुळे ते कळायला मला खूप उशीर लागला तसा. आणि कॉलेजमध्ये असताना मी एकांकिका करायचो किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप भाग घ्यायचो. तर तेव्हा एक 2-3 वर्ष मी ते करत असताना मग शेवटी लक्षात आलं की अरे नाही आहे, आपल्याला इकडे जास्त रस आहे. कारण मी आर्मी स्कूलमध्ये असल्यामुळे मी आर्मी ट्रेनिंगसुद्धा करत होतो, NCC केलेली आहे मी. पण त्याच काळात मी त्यातूनसुद्धा कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्येच जास्ती भाग घ्यायचो. तर मग तेव्हा मला कळलं की नाही, आपल्याला याच्यात जास्त आवड निर्माण होत चालली आहे आणि कदाचित ते आपल्या आतमध्ये आहे. तर मग हळूहळू त्याच्याबद्दल माहिती घेतली आणि हळूहळू त्या प्रोफेशनकडे वळलो. मग पहिल्यांदा नाटक, सिनेमा की मालिका? तसं नाटकच म्हणावं लागेल, कारण मी जसं सांगितलं की मी NCC केलेली आहे कॉलेजमध्ये असताना. तर तिकडे सुद्धा मी कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असायचो. तर तेव्हा पहिलं तर ते सवाल जवाब तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर तसं काही आम्ही नाटक प्रेझेंट करायचो आणि त्याच्यानंतर कॉलेजसाठी काही नाटक बसवायचो आम्ही. तर तिथून सुरुवात झाली होती, त्याच्यामुळे नाटक म्हणावं लागेल. आणि जेव्हा मी मुंबईत पहिलं पाऊल टाकलं होतं तेव्हा मी दिग्दर्शक देवेंद्र पेम सर जे आहेत, ऑल द बेस्ट नाटकाचे दिग्दर्शक, त्यांच्याकडे मी शिकायला होतो. तर मग त्यांच्याकडून आम्ही स्किट्स करायचो. 20 मिनिटाचे वगैरे स्किट्स असायच्या, त्या करायचो आम्ही. एकांकिका, नाटक त्यांच्याकडनं मी शिकलो आणि हळूहळू नाटका थ्रूच या क्षेत्रात आलो. क्या बात आहे. मग पहिली मालिका कोणती? पहिली मालिका माझी सुकन्या होती. सह्याद्रीची सिरियल होती ती. सुकन्या नावाची सिरियल पहिली मालिका. त्याच्यात मी हिरो होतो, मेन लीड. पण ती सह्याद्रीला असल्यामुळे 2च दिवस टेलिकास्ट व्हायची. सुकन्या नावाची मालिका होती ती. त्याचे दिग्दर्शक सुचेता बांदोडकर होत्या आणि प्रोड्युसर शब्बीर सर होते. तर त्यांची ती मालिका होती आणि त्या मालिकेचा मी हिरो होतो. दूरदर्शनमध्ये काम करताना आणि इतर ज्या काही TV चॅनल्स आहेत त्याच्यावरती काम करताना काय फरक जाणवला? फरक खूप नाही आहे, पण कारण आता माझं असं आहे की बरेच ॲक्टर्स प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी ट्रीटमेंट असेल तरीसुद्धा त्यांचा वेगवेगळा अभिनय होतो. पण काही चांगले कलाकार आहेत, त्यांच्याकडनं मी शिकलो आहे की आपण कुठल्याही सेटवर जाऊ तेव्हा आपण एक ॲक्टर आहोत आणि आपल्याला जे काम दिलेलं आहे ते आपण चोख केलं पाहिजे. तर आपण काम चोखच करायचं. फरक फक्त एवढाच असतो की कुठेतरी काही टेक्निकल गोष्टी कमी असतील किंवा सेट किंवा सेटवरचं जे काही बजेट वाईज गोष्टी बदलतात, बजेट वाईज त्यामध्येच फक्त फरक असतो. अदरवाईज सगळं सेमच असतं. कॅमेरा, ॲक्शन बोलणारा दिग्दर्शक, अभिनेते. तुम्ही नाटक, एकांकिका याच्यातनं मालिकांकडे गेलात. हो. मग नाटकामध्ये खरं तर कसं असतं, प्रेक्षक समोर असतात, म्हणजे जी काय पावती ती लगेच मिळते. हो. आणि मालिकेमध्ये मात्र समोर कोणीच नसतं. हो. त्याचा काय परिणाम होतो नेमका? त्याचा परिणाम असा आहे की आपण एकदा नाटकासाठी उभे राहतो, तर त्यासाठी आपण त्याच्या आधी 20 दिवस, 1 महिनाभर रिहर्सल्स करतो. तर प्रत्येकाची तेवढी ताकद असते असं नाही. काही कलाकार 15-20 दिवसातच उभे राहतात, पण काही कलाकारांना 15-20 दिवस पुरत नाहीत. मग ते महिनाभर रिहर्सल्स करतात आणि त्यानंतर सुद्धा काही पहिले प्रयोग असे रिहर्सल्स आपण समजून करतो. पण ती एक मजा आहे, तो एक स्पार्क आहे की जसं तुम्ही म्हणालात की नाटक करताना तिथल्या तिथेच तुमच्या कामाची पावती मिळते. पण मालिकांमध्ये तसं नाही मिळत, कारण अनेक मालिका येतात एका वेळी, अनेक चॅनल्सवरती येतात आणि ते पूर्ण महाराष्ट्रभर असतील. मराठी मालिका म्हटलं तर महाराष्ट्रभर, हिंदी मालिका म्हटलं तर पूर्ण भारतभर, बाहेरच्या जगात सुद्धा. तर प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला नक्कीच वेळ लागतो आणि मग एखादी पावती कधीतरी आपल्याला मिळते.
ती मालिका कदाचित आपली संपलेली सुद्धा असू शकते. त्यामुळे इतका फरक आहे की तुमच्या कामाची दाद फार उशिरा मिळते मालिकांमध्ये. नाटकांमध्ये अशी अगदीच लगेच परफॉर्मन्स झाल्याबरोबर तुम्हाला ती पावती मिळते. तुमची बरेच वर्ष चाललेली आणि एक छान मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं, हो स्टार प्रवाहावरची, हो त्याचा काय अनुभव? त्याचा अनुभव खरंच खूप भारी आहे. त्याच्या आधी मी जवळपास 8 ते 10 मालिका केल्या होत्या, ज्याच्यामध्ये मी एक प्राईम रोलमध्ये होतो. अनेक मालिका केल्या होत्या. बाप माणूस असेल, दाडूबाई जोरात असेल, महाराष्ट्र जागते रहो असेल, विठू माऊलीमध्ये कॅमिओ रोल केला होता मी, जिजामातामध्ये केला होता. अशा अनेक मालिका केलेल्या आहेत मी. पण त्यानंतर मला ही सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मिळाली 2020 लॉकडाऊनच्याच काळात. त्याची गंमत म्हणजे खूपच मजेशीर आहे की ही मालिका आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की बाबा इतकी हिट होईल आणि महाराष्ट्राची नंबर 1 मालिका होती. त्या मालिकेतलं माझं जे पात्र होतं ते एक निगेटिव्ह पात्र होतं, पण ते विनोदात्मक पद्धतीने मांडलं होतं. त्याच्यामुळे आमची जी जोडी दाखवली होती उदय देवकी आणि मी माझ्या बायकोला प्रेमाने असेल, रागाने असेल, मॅड हेड या नावाने बोलवायचो. तर ते फार गमतीशीर होतं आणि लोकांना कुठेतरी म्हणजे फक्त हिरोच नाही तर त्या मालिकेची सगळी पात्रं आवडत होती आणि त्यामुळे आमचं पात्र जास्ती जवळचं वाटत होतं. काही प्रेक्षकांकडून तशी दादसुद्धा मिळाली, तशी पावतीसुद्धा मिळाली की नाही यार तुमची जोडी कमाल आहे. निगेटिव्ह आहात पण तुमचा राग तितका येत नाही कारण तुम्ही विनोदी पद्धतीने मांडता आणि कुठेतरी मॅडनेस होता तो. वेडे दाखवलं होतं थोडे आम्ही असे त्या गोष्टींसाठी जे मिळवायचं होतं त्या मालिकेमध्ये त्या मिळवण्यासाठी इतके वेडे दाखवलं होतं की लोकांना राग कमी यायचा आणि हसायला जास्त यायचं. तर ती तशी जोडी होती. त्याच्यामुळे 4.5 वर्ष मालिका चालली. मोठा टाईम आहे हा आणि त्याच्यामध्ये नंबर 1 मालिका, प्रत्येक घरात पोचलेली मालिका. त्याच्यामुळे प्रसिद्धी तितकीच मिळाली, लोकांचं प्रेम तितकं मिळालं. जसं आत्ता आपण थोड्या वेळापूर्वी म्हणालो की नाटकात लगेचच तुम्हाला कामाची पावती मिळते. पण इथे काय झालं होतं की इथे मालिका प्रत्येक घरात इतक्या जवळनं सगळे बघायला लागले आणि सगळ्यांची लाडकी मालिका झाल्यामुळे सगळी जी पात्रं होती ती त्यांच्या घरातली वाटायला लागली. त्याच्यामुळे तिथे पोचपावती लवकर मिळायला लागली प्रेक्षकांकडून. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण अनेक मालिका करतो, जसं मी अनेक मालिका केलेल्या आहेत याच्या आधी. पण ही मालिका पोचल्यामुळे प्रेक्षकांकडनं पावती लगेचच मिळाली. कारण जर आधी माझे 10 फॅन असतील तर आज या मालिकेमुळे 1000 झाले. तर त्याच्यामुळे त्यांची पावती माझ्यापर्यंत पोहोचली. ही जास्ती गंमत आहे. तेव्हा सुख कळायला लागलं मला या मालिकेत. सुख म्हणजे नक्की काय काय असतं असतं? ते समजलं. येस. मालिका म्हटलं म्हणजे डेली सोप म्हटलं की रोज त्याचं शूटिंग, रोज ती मालिका दाखवली जाणार असं असतं. मग अडकलेलं तेवढं असतं ना त्याच्यामध्ये? हो, नक्कीच, नक्कीच. पात्र आपण जे करत असतो ते पहिलं एक 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर आपण त्याच्यात इम्प्रोव्हायझेशन करत असतो. काय करू शकतो आपण अजून पात्रामध्ये? पात्र डेव्हलप करत असताना अजून काय करू शकतो? हे महिनाभर चालू असतं. पण एका महिन्यानंतर ते आपल्याला सापडतं. महिन्याभरात किंवा 2 महिन्यात. कोणाला लवकर सापडतं तर कोणाला उशिरा सापडतं. पण जेव्हा सापडतं तेव्हा त्याच्यानंतर आपण सतत त्याच्यातच असतो. कारण काय होतं की सेटवर प्रत्येकजण आपलं काम चांगलं कसं होईल याच्याकडे लक्ष देत असतो. तेव्हा आपणही त्याच्यातच आपण गुंतलेलो असतो. त्याच्यामुळे पात्रात आपण इतके अडकत जातो. सिरियलचा टाईम स्पॅन मोठा आहे. तर मग त्या काळात आपण त्याच्यात इतके इन्व्हॉल्व्ह होत जातो की आपण अडकत जातो. जसं तुम्ही म्हणाला तसं. अडकत जातो. आपण त्याचा जास्ती विचार करत जातो. पण ते एका लेव्हलला जाऊन थांबतं असं काही नाही. एका लेव्हलला जाऊन मग त्या सगळ्या गोष्टी इतक्या ईज होऊन जातात की मग नंतर हळूहळू त्याच्यातनं बाहेर नाही, पडतो. जसं आपण अडकतो तसं लोक सुद्धा अडकतात, प्रेक्षक सुद्धा अडकतात. म्हणजे असं झालंय की कुठे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कोणीतरी अचानक त्या पात्रातल्या नावाने हाका मारलं? हो, नक्कीच. या मालिकेनंतर मात्र मी नक्कीच सांगेन, ही याच्या आधी सुद्धा मला ओळखलेलं आहे. पण या मालिकेमुळे इतकं प्रेम मिळालंय कॅरेक्टरच्या नावाने तर म्हणजे आवाज देऊन बोलवायचेच. पण माझं त्या मालिकेमधलं कॅरेक्टर नेम होतं उदय शिर्के पाटील. पण मी माझ्या बायकोला ए मॅड हेड असं माझा डायलॉग होता. तिला मी मॅड हेड प्रेमाने आणि रागाने दोन्ही याने म्हणायचो. तर लोकंसुद्धा मला ए मॅड हेड, अरे मॅड हेड. तर अशा पद्धतीने म्हणजे कॅरेक्टरच्या नावाने तर आवाज द्यायचेच. पण हा जो काही डायलॉग होता महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता की मॅड हेड, म्हणजे मला मुळात ते येड्या डोक्याची असं म्हणायचं होतं. पण ते येड्या डोक्याची नाही, तर आम्ही एक वेगळं इम्प्रोवाइज केलं होतं आणि ते वर्क झालं. ते लोकांना आवडलं मॅड हेड.
आणि ते पोचलं कारण प्रेक्षकांकडनंच ही दाद मिळाली. मला मॅड हेड नावाने बोलवायला लागले. खरं तर मॅड हेड मी माझ्या बायकोला म्हणायचो, पण ते मला बोलवायचे कारण मी म्हणायचो की अशा रिॲक्शन्स यायच्या. तर लोकं खरंच तसं पण म्हणायचे की अरे हा कॉमेडी करतो पण शहाणा आहे, याला ती प्रॉपर्टी पाहिजे असते, हा शालिनीच्या मागे मागे करतो. तर हे खूप गमतीशीर किस्से घडलेले आहेत 4.5 वर्षात. जिथे जिथे आम्ही इव्हेंट्सला जायचो तिथे तिथे लोक अशाच पद्धतीने भेटायचे. पण एक ठराविक वेळानंतर लोक जरी आपल्याला त्याच नावाने ओळखत असले आणि एक छान वाटत असलं तरी त्याच त्या कॅरेक्टर मधून बाहेर पडावं असं वाटत असतं का? हो, नक्कीच. प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपल्याला कॅरेक्टरच्या नावाने ओळखण्यापेक्षा माझ्या खऱ्या नावाने ओळखावं. हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. पण मला असं वाटतं की एका लेवलला गेल्यानंतर कलाकार हा विचार करत असतो की जाऊ दे, आपण छान काम करत राहूयात. जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा आपलं नावसुद्धा मोठं होईल. क्या बात आहे, खरंच छान. मग आता पुढे काय ठरवलंय? पुढे असंच काम करत राहायचं छान. जसं मी म्हटलं की सह्याद्रीच्या मालिकेपासून मला कोणाकडनं तरी शिकायला मिळालं की आपलं काम छोटं असो मोठं असो, छोट्या प्रोडक्शनचं असो, सह्याद्रीचं असो, स्टारचं असो किंवा हिंदीतलं असो, काम काम असतं आणि ते तितकंच 100% आपण दिलं पाहिजे. छान पद्धतीने काम केलं पाहिजे. अशाच पद्धतीने मला पुढे काम करत राहायचं आहे. आणि मराठी असेल, हिंदी असेल, माझी इच्छा आहे की आता OTT प्लॅटफॉर्मवरती काम करायचं आहे. आणि आता नवीन नवीन हे ट्रेंड सुरू आहेत की OTT प्लॅटफॉर्मवरती जास्त काम केलं जातं आहे आणि बघितलीही जाते. तर तिकडेही लक्ष केंद्रित करून थोडंसं स्वतःला अपडेट करायचं आहे. तर ती प्रोसेस सुरू आहे. क्या बात आहे, खरंच छान. आता अनेक वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करताय. अनेक नवीन मुलं सुद्धा या क्षेत्रात काम करायला उत्सुक असतात, पण बऱ्याच वेळेला असं दिसतं की फसवणूक होते. अनेक जण मग वेगळ्या मार्गाला पण लागतात. असे जे मुलं आज या क्षेत्रात यायचं म्हणतायत त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना मी एकच सांगेन, आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. तर या क्षेत्रात सुद्धा आता सध्या तोच प्रकार काही ठिकाणी घडतोय की सोशल मीडियावरती बघून काही लोकांना घेतलंही जातं, काही लोकांचे म्हणजे पाणउतारे सुद्धा केले जातात. तर मला असं वाटतंय की कलाकार एक मुळात ॲक्टर, ॲक्ट्रेस आणि एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. तर ज्यांना प्रोफेशनली एक ॲक्टर व्हावंसं वाटतंय किंवा ॲक्ट्रेस व्हावंसं वाटतंय ना, तर त्यांनी मुळात आपण सध्या काय करतोय, आपल्याला ती आवड आहे का, आपल्यात त्या गोष्टी आहेत का, याचाही विचार करावा. आणि जरी नसतील तरी आणि आपल्याला बनायचं आहे ॲक्टर असं जरी वाटत असेल तर त्यासाठी आपण त्या गोष्टीसाठी वेळ देऊ शकतो का, तितकं प्रामाणिकपणे काम करू शकतो का, किंवा आपल्याला येणारे पैसे त्याच्यातनं आहेत ते तितके पुरेसे आहेत का आपल्यासाठी, आपण कुठे भरकटणार नाही आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून या क्षेत्रात यावं. आणि नक्कीच यावं, कारण आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला असं वाटतं की नाटक खूप जवळच आहे. तर मुळात सुरुवातच त्यांनी नाटकापासून करावी, चांगल्या मेहनत करावी. लगेचच मिळण्याची कुठली आशा ठेवू नये. कारण काय होतं की लगेचच मिळण्याची आशा ठेवल्याने तुम्ही जसं आता म्हणालात ना, भरकटणं ते होतं. मुळात पेशन्स नाही आहेत. आत्ताच्या नवीन काही नवीन लोक येत आहेत आणि त्यांना असं वाटतं की अरे मी गेली 6 महिने झाले मी मेहनत करतोय पण काहीच मिळत नाही आहे. पण 6 महिन्यात मिळतं असं नाही. मुळात तुम्हाला काम करत राहावं लागतं. तुम्हाला दुसरं काय करायचं आहे तर नक्की करा, पण त्याचसोबत जर तुम्हाला हे प्रोफेशन म्हणून बघायचं असेल तर मात्र तुम्हाला नक्की प्रामाणिकपणे त्याला जास्तीत जास्त वेळ द्यायला हवा. आपल्याला काय येतं याचा अभ्यास करायला हवा आणि आपल्यात अजून आतमध्ये काय आहे हे सुद्धा बघायला हवं आणि मग त्याच्यात उडी मारायला हवी. क्या बात आहे, खरंच खूप छान. संजयजी, तुम्ही आलात आणि आमच्या रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांशी गप्पा मारल्यात. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. श्रोते हो, नुकत्याच संपलेल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या स्टार प्रवाहावरील मालिकेत मॅड हेड असं म्हणत असलेलं एक पात्र रंगवणारे संजय पाटील आज आपल्याशी इथे आलेले होते. आणि तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.